दंडवत हो. आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य प्रकरणाचं चौथं वचन या ठिकाणी श्रवण करणार आहोत. कालच्या सत्रामध्ये जे वचन झालं त्यामध्ये विकाराची चतुर्विध चाल आपण बघितलेली आहे. संबंधी विकार, विकारी रसू, रसी अभिमुख सेवा निवृत्ती ही विकाराची चतुर्विध चाल आहे. आता त्यामध्ये क्रमाने आपण बघितलं की संबंधियाचा संबंध विशेषतः त्याज्य, कारण की संबंधी अधिकार नाही. का बरं? कारण की संपर्क झाल्यानंतर विकाराची चतुर्विध चाल जी आहे ती सुरू होते. म्हणून जड, चेतन, दोषवंत व्यक्ती, वस्तू आणि पदार्थाचा जो योग आहे तो आपण होऊ द्यायचा नाही. परंतु जर करता जे आचाराने जरट पुरुष आहेत, ज्यांची चर्या चांगल्या प्रकारे संपन्न आहे, सुरू आहे आणि चांगल्या अधिकाराचे जीव आहेत, मग अशांना तर पदार्थाचा, व्यक्तीचा, वस्तूचा संपर्क आला तर काही दोष होत नसेल. कोमळ जो व्यक्ती आहे त्या कोमळाच्या बाबतीमध्ये एखाद्या वेळेस विकाराची चतुर्विध चाल चालेल, परंतु जो जरट व्यक्ती आहे, चांगल्या अधिकाराचा आहे, योग्यतेचा आहे, कणवेचा आहे, अशा जीवाला तर संबंध केल्याने काही फरक पडणार नाही, काही दोष घडणार नाही. इथे सांगतात की नावडत नावडत सेवी, नावडत नावडत म्हणजे शारीरे नावडत, मानसिके नावडत, सेवी म्हणजे जड आणि चेतन पदार्थांचा संपर्क करी. जड म्हणजे निर्जीव आणि चेतन म्हणजे सजीव. या दोन्हीचा संपर्क दोषवंत संपर्क आहे. तो कोमळाने केला तर त्याला त्या ठिकाणी आवड निर्माण होऊन लगेच तो दोषाला पात्र होऊ शकतो. परंतु जे जरट आहेत, चर्या ज्यांची चांगल्या प्रकारे झालेली आहे, अशा पुरुषांचा, अशा साधकांचा या दोषयुक्त व्यक्ती, पदार्थ, वस्तूशी संपर्क जरी आला तरी सुद्धा ते नावडत नावडत सेवी म्हणजे इच्छा नसताना सुद्धा त्यांचा संपर्क आला, संपर्क केल्या गेला. आता त्याच्यामध्ये नावड जरी असेल तरी सुद्धा असा प्रकार होतो एकेकाळी की नावडत नावडत सेवी म्हणजे मानसिके नावडत आहे, शारीरे ते पदार्थ नावडतो आहे, परंतु त्याची आवडवणी ठाके म्हणजे तोच पदार्थ कदाचित जरी तुम्ही जरट असले, जुने उपदेशी असेल, जुने साधू आहेत, म्हणजे चांगलं कार्यकार लोटलेला आहे, परंतु दोषयुक्त पदार्थाचा संपर्कच असा असतो की तो काय करत असतो, त्या व्यक्तीमध्ये बदल घडून आणत असतो. म्हणून स्वामींनी सर्वांसाठी सरसकट सांगितलं की राजसे, तामस ठिकाण जे आहे ते सेवन करू नका, तिथे जाऊ नका. जात्रे क्षेत्र न पाळत्याचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी साधकाने जाता कामा नये, हे स्पष्ट सांगितलेले सरसकट सर्वांसाठी आहे. मग त्या ठिकाणी आपण गेलो, जरी नावडत नावडतच गेलो, आमची इच्छा नाही जायची पण जावं लागतंय, तरी सुद्धा मळीनत्व येतं. तुमचं काहीही नाइलाज असो त्या ठिकाणी, त्याला काही अर्थ नाही. तुम्ही एकदा धुळीत गेलात, तुम्ही तुमच्या स्वखुशीने जा नाही तर नाराजीने जा. धुळीमध्ये गेलो आपण तर धूळ आपल्याला लागणार, आपले वस्त्र वगैरे ते धूळ खराब करणारच. तुम्ही चिखलात जा, नावडीने जा, चिखल लागणार. तसं तुम्ही नावडीने जा नाही तर आवडीने जा, कसंही जा, तुम्हाला तिथे गेल्यानंतर मळीनत्व हे येणार म्हणजे येणार. मग तुम्ही धर्मकार्यासाठी जरी गेलात तरी मळीनत्व येणार. धर्मकार्यासाठी जरी एखादी व्यक्ती अशा ठिकाणी जरी गेली तरी ती त्या व्यक्तीला येऊन काय करावं लागतं,
प्रायश्चित्तादी वगैरे करावं लागेल, दुःख करावं लागेल, दुना स्मरण करावं लागेल, जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यामुळे जे काही मळीनत्व आलं असेलही, कारण की मळीनत्व हे काही दिसत नाही आणि ते जेव्हा दिसतं इतरांना तोपर्यंत आपण धर्मावरून गेलेलो पण असतो किंवा धर्म कमी झालेला असतो आपला, असं तो लक्षात येत नाही. म्हणून कधी कधी मळीनत्व आपल्याला येतंय हे आपण जर का धर्मावर नसू तर आपल्याला जाणवत नाही. जर का आपण धर्मावर असू तर लगेच मळीनत्व लक्षात येतं आपल्याला की काल आपलं स्मरण झालं, आज आपल्याला कंटाळा येतोय, आळस येतोय, स्मरण करू वाटत नाही, म्हणजे ते मळीनत्व आहे येतंय हे जाणकार व्यक्तीला कळतं. जो कमी जाणीवेचा आहे, कमी आचरणवंत आहे, त्याला ते लक्षात येईल की नाही येईल. कोमळाला हे लक्षात येईल नाही येईल, परंतु जरट व्यक्तीला लगेच लक्षात येत असतं. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की तुम्ही विधीसाठी जरी एखाद्या ठिकाणी गेलात, नावडत त्या वस्तूचा, त्या ठिकाणाचा संपर्क तुम्ही केला, व्यक्तीचा संपर्क तुम्ही केला, तर हळूहळू ते आवडायला लागतं. नावडत सेवी तेची आवडोनी ठाके, म्हणजे तेच आवडोनी ठाके म्हणजे आवडोनी आपल्या मनामध्ये त्याचा संचय होऊन जातो, संग्रह होऊन जातो. मग सांडिताहीन संडे, आणि मग सांडिताहीन संडे म्हणजे आपोआप, म्हणजे स्वतःहून त्या दोषाचा त्याग तो करत तर नाहीच, परंतु जर का गुरुनिमित्त सुहृद यांनी जरी सांगितलं तरी ते सोडल्या जात नाही. जसं एखादा दोष आपण आचरतो जो तुमच्या आणि अनेकांच्या धर्माला काय आहे, बाधक आहे. जसं अन्य वार्ता आहे, तुमच्याही धर्माला बाधक आहे आणि इतरांचाही स्मरण आपल्या बोलण्यामुळे ठाकताय, थांबताय, म्हणजे तो दोष कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे? तो दोष असा वाईट आहे की अन्य वार्ता ही दुसरं कोणी असल्याशिवाय ती अन्य वार्ता होत नसते. म्हणजे ती परनिष्ठ सुद्धा घातक आहे आणि स्वनिष्ठ सुद्धा घातक आहे. नुसती स्वनिष्ठ दोष नाही येतो, तो परनिष्ठाला पण घेऊन बुडणारा असा दोष आहे. असे काही दोष आहेत की जेणेकरून त्या ठिकाणी आपण नावडत जरी समोरचा बोलतोय म्हणून आपल्याला बोलावं लागतंय, नाही असतं, असं करता करता आपल्याला इथे आवडोनी ठाके म्हणजे आवडून राहतं. मग सांडिताही न संडे म्हणजे गुरुनिमित्त कोणी जरी सांगितलं तरी तो दोष मात्र काही सांडला जात नाही. एवढंच काय तर देवाने सांगितलेलं असून सुद्धा आपल्याकडनं त्या दोषाचा त्याग होत नाही. आपे आपण संडी परी पुढीलाने गुरुनिमित्त सुहृद यांनी सांगितल्यानंतर सुद्धा आपल्याकडनं तो दोष जो आहे त्या दोषाचा त्याग होत नाही, असं या वचनाद्वारे स्वामींनी आम्हाला सांगितलेलं आहे. नावडे म्हणजे सेविता. नावडे तर कोण्या काळी बरं? नावडे म्हणजे सेविता म्हणजे पदार्थ सेवन करत असताना. एखाद्या वेळेस नावडे म्हणजे त्या पदार्थाविषयी जेव्हा कोणी विषय जरी काढला तरी आपल्याला त्यावेळी जर ते आपण नावड दर्शवितो की आम्हाला काही पंख्याची आवश्यकता नाही, नावड दर्शविली आपण. आता सेविता म्हणजे कोणी पंखा लावला जरी आपल्या समोर, नको आम्हाला पंखा नको म्हणून आपण नावड दर्शविली, परंतु हळूहळू काय होतं, त्या पंख्याची सवय लागून जाते आपल्याला. म्हणजे मगाशी जे नावड युक्त आपण नाही म्हणत होतो ते नंतर आवडोनी ठाके, असं सगळ्याच पदार्थांविषयी. कुठलाही पदार्थ घ्या तुम्ही, एखाद्या वेळेला असं पण होतं की औषध असतं ना, औषध हे लहानपणी वगैरे म्हणा आपल्याला नको असतं. ते लहान मुलाला औषध दिलं की तो रडतो, परंतु मग आपण मोठे होतो त्यावेळी काय औषध आवडतं का आपल्याला? कोणाला तरी असं आहे की औषध आवडतं? नाही, ते आवडत नसतं, पण नावडीस्तव घ्यावं लागतं, नाईलाज असतो. नंतर मानसिकता अशी होते की हे औषध नाही घेतलं की मी आजारी पडणार, अशी मानसिकता होते. वयस्कर जेव्हा माणूस होतो त्याची औषधं संपली की त्याला असं वाटतं मी आता आजारी पडणार, मी आता आजारी आहे, असं त्याच्या मानसिकतेमध्ये ते तयार होतं. मग आवडवणी ठाके म्हणजे ते औषध घेतल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. एखाद्या वेळेस ती वयस्कर व्यक्ती जेवणार नाही पण औषध मात्र घेणार, आवडवणी ठाके. मग सांडिताही न संडे म्हणजे जरी कोणी सांगितलं, डॉक्टरनी जरी सांगितलं आता घेऊ नका औषध, एवढं औषध घ्यायचं नसतं, तुम्हाला दुखलं खुपलं तरच औषध घ्या,
तरी सांडिता ही न संडे, म्हणजे तो व्यक्ती ते औषध सोडत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत. मी तर हे औषधाचं सांगितलं. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही डोकावून बघितलं तर अशा किती गोष्टींची नावडत नावडत तुम्हाला सवय लागलेली आहे आणि ते आता आवडूनही ठाकलेलं आहे. हे दोषयुक्त पदार्थाच्या बाबतीमध्ये आपण घेतलं. आता गुणयुक्त पदार्थांच्या बाबतीमध्ये आपण घेऊ शकतो. एखाद्या वेळेस एका व्यक्तीला हा धर्म असेल, जे धर्माचे नियम असतील ते आवडत नसतात. हा असा कसा धर्म आहे वगैरे, आणि मग नावडत नावडत सेवी तरी येऊन बसावं लागतं कोणाच्या तरी बोलण्यामुळे, आणि आवडून ठाके. मग नंतर तोच धर्म श्रवण करून 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 आवडून ठाके, म्हणजे आवडून ठाकतो आपल्या मनामध्ये, तो हृदयगाम्य होतो तो धर्म. मग सांडिता ही न संडे, मग जर जगाने जरी सांगितलं ह्या धर्म अशा कशाला या धर्मामध्ये आहात तुम्ही वगैरे, तरी सांडिता ही न संडे, म्हणजे तो सोडत नाही, स्वतःहून सोडत नाही. पर गुरु निमित्त ईश्वराने सांगितल्यानंतरही न संडे, म्हणजे स्वामींनी सांगितलं शांताबाईसांना तुम्हाला आवडेल ते घ्या, आम्ही सांगितलेले नियम आता काही पाळायची आवश्यकता नाही. स्वामींनी स्वतः सांगितलं. म्हणजे सांडिता ही न संडे, म्हणजे तो धर्म असा जीविते धरिला, सांडिता ही न संडे शेवटपर्यंत. म्हणजे नावडत नावडत जे सेवलं तेच इतकं आवडून टाकलं, आता त्याचा अनुभव आला, आणि मग सांडिता ही न संडे. आता कुणी जरी काही सांगितलं तरी धर्म सोडणे नाही. जे कोमळ दशेचे असतात किंवा जे अज्ञान असतात ते लगेच धर्म सोडून टाकतात. काही घटना घडली, नुकसान झालं द्रव्याचं, काही लगेच देवधर्म करणं बंद. आज विशेष करायचे नाहीत, देवपूजा करायची नाही, पारायण करायचं नाही, स्मरण करायचं नाही, देवदेव करायचं नाही, स्थानवंदन करायचं नाही. अशा अनेक नकारात्मक गोष्टी आपल्यामध्ये येतात. कशासाठी? का बरं? कारण की अज्ञान असल्यामुळे. तुम्हाला ज्ञान ह्याच्यासाठीच घ्यायचं आहे की तुम्हाला मोक्षाला जायचंय म्हणून ज्ञान नाही घ्यायचं. तुम्हाला ज्ञानच याच्यासाठी घ्यायचं की तुम्हाला ज्ञान घेतल्यानंतर जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, कर्म, अकर्म काय काय असेल ते सगळं तुम्हाला असं कळलं पाहिजे, दिसलं पाहिजे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात एकदा आल्यानंतर मग तुम्ही तुमच्या ज्ञानानुसार तुम्हाला जी समज प्राप्त झाली त्या समजेनुसार तुम्ही स्वतः तो मार्ग स्वीकारणार आहात. दुकानदार तुम्हाला सगळ्या प्रकारचे कपडे काढून दाखवतो, हे असे आहेत, ह्या कपडा आहे, हा चांगला आहे, हा हलका आहे, हा त्याच्यापेक्षा चांगला आहे. आता तुमच्या समोर ते सगळं ठेवलं त्यांनी. आता तुम्हाला त्यातलं कुठलं वस्त्र निवडायचं आहे हे तुमच्यावर आहे. आता तुमच्याकडे जर का कपड्याच्या संदर्भातलं ज्ञान असेल तर तुम्ही बरोबर योग्य तोच कपडा निवडणार. भाजी घेताना तुम्हाला ते भाजीची निवडायची सवय असेल, माहिती असेल तर तुम्ही बरोबर योग्य तीच भाजी घेणार. स्वस्त भेटते म्हणून खराब भाजी नाही घेणार. ज्ञान याच्यासाठीच असलं पाहिजे की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेता आला पाहिजे. या मार्गामध्ये तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो, तो कोणाकडे विचारून वगैरे तो घ्यायचा नसतो. आणि इथे सर्वच्या सर्व ज्ञान तुम्हाला निरूपण केल्या गेलेलं आहे. असं कुठली एक गोष्ट नाही जी राहून गेलेली आहे. एक एक वचनाने त्याचा अर्थ जाणून घेतला की तुम्हाला त्या संदर्भातला जवळजवळ 80% तुम्हाला माहिती होऊन जाईल. फक्त ते विचारायचं काय? अनुभवजन्य जे तुम्हाला अनुभवास आलेलं नाहीये तेच तुम्हाला गुरुनिमित्त अधिकरणांना विचारायचं आहे. स्मरण कसं करायचं, पण त्याची बैठक कशी असली पाहिजे हे त्यांना विचारावं लागेल. भिक्षा मागायची सर्व गोष्ट आपल्याला माहिती आहेत, पण त्यामध्ये काही अडथळे काय आले तर त्या संदर्भात आपण कसं करायचं ते मात्र गुरुनिमित्तानं विचारावं लागेल, वगैरे वगैरे. शब्द रूपाने तुम्हाला सगळं माहिती होतं, अनुभव रूपाने तुम्हाला गुरुनिमित्तांकडनं ते जाणून घ्यावं लागेल. आणि म्हणून सगळ्याच बाबतीमध्ये जर का आपल्याला जीव, देवता, प्रपंच यांचं ज्ञान असेल तर तुम्हाला कधीही देवता भक्तीकडे जाण्याची इच्छाच होणार नाही. कारण देवतेचे संपूर्ण ज्ञान तुम्हाला आहे. प्रपंचाचा मोह तुम्हाला विशिष्ट काळपर्यंतच राहणार आहे. त्याच्यानंतर तुमचं त्या प्रपंचाविषयी आपोआपच नावडी निर्माण होणार, कारण की तुम्हाला माहिती आहे कसा आहे प्रपंच. जीवाच्या बाबतीमध्ये किती लागले पण असावं हे तुम्हाला त्या ज्ञानानुसारच कळणार आहे. आणि मग आपली संपूर्ण आवडी आपण कुठे
लागले पण आपला असावं, गुंतवणूक कुठे असावी आपली, तर ती ईश्वराकडे असावी, याचं महत्व तुम्हाला आपोआप कळतं. मग तुम्ही कधी धर्मापासून जाऊ शकत नाही, कारण की ज्ञानाचं प्रज्वलितता तुमच्याकडे आहे, ज्ञानाचा जिवंतपणा तुमच्याकडे असेल तर तुम्ही इकडे तिकडे कुठेही भरकटू शकत नाही. मग सांडिता ही न संडे, म्हणजे जो दृढ पुरुष झाला तो व्यक्ती अजिबात, म्हणजे सत्ता ज्ञानी या सांगतात ना, म्हणजे अप्रोक्ष ज्ञानी या, सत्ता बोलीजे, सुचा बोलीजे, अव्यभिचार्य ज्ञान बोलीजे, सगळं कळतं त्यांना, माझी प्राप्ती मला होणारच. या सत्ता ज्ञानाच्या या साधनावरून माझं कधीही मी पतित होणार नाही. आणि त्याविषयीची निश्चिती जी आहे ती त्यांना त्या ज्ञानामध्ये होत असते. ती निश्चिती आपल्याला या इथे शाब्द ज्ञानामध्ये होणं खूप गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं ज्यांनी अनुसरण घेतलं आणि आचरण करत करत जे शेवटापर्यंत पोहोचतायत त्यांना ती निश्चिती तेव्हा होऊन जात असते. कदाचित असं मला वाटतं की त्यांच्या आचरणानुरूप त्यांना जो काही अनुभव येतो आणि धर्म दृढता जी निर्माण होते त्याच्यावरून त्यांना सुद्धा ती निश्चिती होत असते की आता मी या धर्मावरून कधीही जाणार नाही. हे दृढत्व आहे, ही जरडत्व आहे. आणि म्हणून असं जरडत्व गुणाच्या अर्थाने आपल्यामध्ये आलं पाहिजे. आपल्याकडे आहे जरडत्व, पण ते दोषाच्या अर्थाने आहे. आपल्याला कोणी काय सोडायला सांगितला, दोष सोडा, तो दोष सोडा, आपण सोडायला तयार नाही. जरठत्व आहे त्याच्याविषयी. आता आपल्याला दोष सोडा हे कोण सांगतं? कोणी सांगितलं दोषापासून लांब राहा? कोण आलं तुमच्याकडे सांगायला? तुम्हाला कोणी सांगितलं की दोषांपासून लांब राहायला? आठवत नाहीये की माहिती नाहीये? काय देवानी सांगितलं ना? हो, देवानी सांगितलं ना आपल्याला की दोषापासून आपल्याला लांब राहायचं आहे. याच्याविषयी विविध वचन, राग, द्वेष, काम, क्रोध, मद, मत्सर यांचा त्याग करा. खूपशा गोष्टी सांगितल्या, देवानी सांगितलेल्या आहेत. तुम्ही आठवायला लागले कुठल्या बाबांच्या प्रवचनात ऐकलं होतं? हे 22 बाबांनी सांगितलेलं आहे सगळं काही. हे जे आम्ही काय तुम्हाला सांगतो हे काही आमचं काहीच नाहीये. मी घरून काहीच आणलेलं नाहीये. जे सूत्रपाठ आणलं असेल ते पण स्वामींचंच आहे. मग त्यातली वचनं स्वामींचीच आहे. त्यांचा त्यातला विचार, आचार सगळा स्वामींनीच विहित केलेला आहे. देवानी सांगितलेलं आहे आपल्याला हे सगळं काही. आपण म्हणतो की नाही ते बाबांनी सांगितलं, ते बाबा येईपर्यंत बोलून घ्या. परंतु 22 जे बाबा बघतायत आपल्याला त्याचं काय? म्हणजे तोही विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून आपल्याला जोही आचार सांगितला तो करायचा कोणासाठी करायचा? देवासाठी. माझ्या देवानी सांगितला म्हणून. जोही दोषांचा त्याग करायचा तो आपल्या जीवाच्या भल्यासाठी म्हणून करायचा आहे. आमचे स्वामी जानोपाध्यांना म्हणतात की तुम्ही जर का तांबूळ प्रसाद घेतला आमचा तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊन जाईल. एक नुकसानाची यादी स्वामीने दिली त्यांना. हे नुकसान होईल, ते नुकसान होईल. ते म्हटलं जी देवा काही जरी झालं तरी मी तांबूळ प्रसाद खायचाच आहे. ते म्हणतात कशासाठी, का खायचा आहे? ते म्हणतात जे देवा हे माझ्या जीवाच्या भल्यासाठी मला खायचं आहे. बाकीचा आपण दृष्टपर लाभ बघतो, त्यांनी अदृष्टपर लाभ जो आहे, आपण देहिक लाभ बघतो की माझे हातपाय चांगले राहू दे देवा, आम्ही खेटी करू, नवस करू, जाप्य करू. जानोपाध्यांनी जे तांबूळ खाल्लं ते हातपाय चांगले राहण्यासाठी ना, जीव स्वरूपासाठी. म्हणून जीव स्वरूप चांगलं राहिलं पाहिजे म्हणून स्वामी सांगतात घेऊ नका. तरी सांडिता ही न संडे म्हणजे काही सोडलं नाही त्यांनी. तो प्रसाद त्यांनी घेतलाच, म्हणजे गुणार्थाने घेतलेला आहे. परमेश्वरही परीक्षा घेतात, बघूया, सूट देऊया, 5 नका घालू, 2च घाला दंडवत. आपल्याला खूपच बरं वाटतं बरं का. 3 दंडवत कमी झाले, आपण पण मोजून 2च दंडवत घालतो. आता कदाचित देवही परीक्षा बघतात आपली की 2च घालतात का बघू बरं. आपण काय केलं पाहिजे, शक्य असेल तर किती दंडवत घालायचे? तुम्हाला जेवढे जमतील तेवढे, पण रोज घालावे लागतात तेवढे दंडवत. कमीत कमी देवाने सांगितले म्हणून नाही, पण आपल्या स्वतःच्या प्रकृतीसाठी जर घातले तर चांगला व्यायाम आहे बरं का दंडवत घालणे म्हणजे. आणि त्याच्यात तुम्ही परत देव आठवला तर दोन्ही गोष्टी तुमच्या होतात, अध्यात्मही होतो आणि व्यवहारही त्याच्यामध्ये साधला जातो. आणि म्हणून
या बाबी ज्या आहेत, कुठलाही विधी जर का तुम्ही स्वीकारला तर तो सांडिताही न संडे असा झाला पाहिजे, सोडता नाही आला पाहिजे. आपल्याला स्वतःला जरी वाटलं की सोडायचं तरी आपल्याला तो सोडता नाही आला पाहिजे, इतकं त्या विधीशीने आपलं लागले पण असलं पाहिजे. आता कधी वाटतं का तुम्हाला श्वास घेऊन घेऊन खूपच कंटाळा आला, जन्मल्यापासून श्वास घेतो, थकलो आम्ही श्वास घेऊन घेऊन, आज 1 तास श्वास बंद ठेवू, असं वाटतं का तुम्हाला? कधी वाटलं जरी तरी तुम्हाला ते सोडता येतं का? तो स्वभाव झाला तुमच्या जीवाचा, तो घ्यावाच लागतो श्वास, तुमची इच्छा असो नसो. माणूस बेशुद्ध असला तरी श्वास घेतो, कोमात गेला तरी पण श्वास त्याचा चालूच असतो, मेल्याशिवाय तर काही श्वास त्याचा बंद होत नाही. तसं आपला मृत्यूपूर्वी आपला विधी कुठलाही बंद नाही झाला पाहिजे. विधी जरी बंद झाला करता विधी करण्याचा जो भाव आहे मनामध्ये तो कधीही बंद नाही झाला पाहिजे. सांडिताही न संडे म्हणजे मनातनं तो विधी बाहेर नाही पडला पाहिजे. यदा कदाचित तुम्ही अशक्त झाला, तुम्हाला दंडोत घालता येत नाही, चालता येत नाही, हटनाधिक्रमे जाता येत नाही, परंतु तुमच्या मनामध्ये जो विधी आहे ठसलेला तो सांडिताही न संडे म्हणजे तो मात्र सुटता कामा नये. मनातल्या मनामध्ये आपण त्या विधीसाठी काय झालं पाहिजे, पुढे पुढे गेलो पाहिजे, त्या विधीमध्ये वृद्धी झाली पाहिजे. हे सुद्धा एक प्रकारचं चालणंच आहे, चालल्यामुळे माणूस पुढे जातो, प्रवास होतो. तसा कुठलाही विधी जो आहे तो सोडता नाही आला पाहिजे आपल्याला. आणि त्या विधीमध्ये तुम्ही स्मरणामध्ये आटनामध्ये तुम्ही चालू शकत नाही, मग स्मरण तुमचं मात्र चालू राहिलं पाहिजे. चिंतन, विजन, शास्त्र, मनन हे तुमचं चालू राहिलं पाहिजे, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड असता कामा नये. नावडे म्हणजे सेविता, म्हणजे आपण बघितलं एखाद्या वेळेस त्या पदार्थाबद्दल ऐकलं जरी तरी नावड निर्माण होते, बोलायचं म्हटलं तरी नावड निर्माण असते आपल्यामध्ये, त्याविषयी आपल्याला बोलायचं नाही. मांसाहार असं म्हणले की काही लोकांना किळस वाटते, नाव नका काढू, तर कस तरीच होतं आम्हाला. परंतु इथे पदार्थ सेवित असता म्हणजे कदाचित एखादा पदार्थ जो आपल्याला आवडतच नाही, परंतु बोलिता त्याच्याबद्दल ऐकिता नावडे, त्याला बघताना नावडे, त्याच्याबद्दल बोलिता नावडे, परंतु आणि सेवन करता करता सुद्धा नावडीपूर्वकच त्या पदार्थाचं सेवन केल्या जात असतं. आणि मग मनासी विकृती, इंद्रियासी अरुची, देहासी कांटाळा, म्हणजे नावड कधी बरं, तो पदार्थ सेवन करत असताना आपल्याला ती नावड असते. तर नावडच कशाला म्हणायचं बरं? नावडीचं लक्षण काय आहे? नावडीचं लक्षण आहे मनासी विकृती, म्हणजे त्या पदार्थाचं नाव घेतलं तरी मनामध्ये किळस निर्माण होते. जसं खूप लोकांना कारलं म्हटल्यानंतर त्यांना असं मनातल्या मनातच कडू लागायला लागतं, सगळं काय तोंडामध्ये असं कडवटपणा आल्यासारखा होतो, म्हणजे त्यांचा चेहरा थोडासा विचित्र होऊन जातो कारल्याचं नाव घेतल्यानंतर. त्याच्यानंतर इंद्रियासी अरुची, म्हणजे इंद्रियांना इकडून तिकडून खाल्लं जरी तरी इंद्रियांना अरुची, जिभेला अजिबात ते आवडत नाही, अरुची निर्माण होऊन जाते, काय खाल्लं आपण. देहासी कांटाळा, म्हणजे तो पदार्थ मिळवण्यासाठी म्हणून जे काही प्रयत्न वगैरे असतील त्याविषयी सुद्धा तो कंटाळा करतो. या व्यतिरिक्त आवडीचा पदार्थ मिळवण्यासाठी देहासी कांटाळा नाही. आपल्याला जर का सूत्रपाठ शोधायचं म्हटलं तर कंटाळा येईल, उद्या शोधू परवा शोधू, पण मोबाईल शोधायचा असेल तर घरदार एक करून टाकतो आपण. त्याच्याशिवाय पुढचे कुठलेच विधी आपले होत नाहीत, ना देवपूजा ना स्मरण, कुठे बाहेर जायचं तेही रद्द, सगळं रद्द. पहिले मोबाईल भेटला पाहिजे, सगळीकडे शोधतो आपण. म्हणजे देहासी कांटाळा, नावडी युक्त पदार्थ असेल तर मग ते शोधण्यासाठी कंटाळा असतो आपल्याला. परंतु त्या व्यतिरिक्त जर का आवडीचा पदार्थ असेल तर त्याच्यामध्ये उत्साह असतो. आणि नावडीचा पदार्थ असेल तर, म्हणजे नावड कशाला म्हणतात की ज्या बाबतीमध्ये मनामध्ये आपल्या विकृती आहे, इंद्रियाला ज्या बाबतीमध्ये अरुची आहे आणि देहाला ज्या बाबतीमध्ये कंटाळा आहे, अशा तिन्ही प्रकारे त्या गोष्टीची नावड असणे यालाच नावड असं म्हटलं जातं. एखादा पदार्थ आणायचा शोधायचा कंटाळा असतो पण खायचा कंटाळा नसतो. चहा ठेवा म्हटल्यानंतर चहा ठेवायचा बनवायचा कंटाळा आहे, पण प्यायचा कंटाळा नाही. म्हणजे एखाद्या पदार्थाच्या बाबतीत असंही असू शकतं. म्हणजे
तो पदार्थाविषयी नावड आहे असं म्हणता येत नाही, त्याला आवड आहे, फक्त बनवायची नावड आहे. यदा कदाचित मनासी विकृती, म्हणजे एखाद्या तो पदार्थ बनवण्यासाठी मनाची इच्छा नसेल, परंतु इंद्रियासी रुची, इंद्रियाला रुची असू शकते त्याविषयी, म्हणजे इंद्रियांना तो चांगला वाटतो आहे. एखादा पदार्थ इंद्रियांना अरुची, म्हणजे औषध इंद्रियांना आवडत नाही, परंतु ते त्याचं हे आहे की नाही, खाल्लंच गेलं पाहिजे, कारण की त्याच्यामुळे आपली तब्येत चांगली राहणार आहे, खाल्ल्या जातं ते, असं उलट पालट सगळं आपण दोन्ही तिन्ही बाजूनी त्याचे अर्थ लावले. आता केवळ नावडीचा अर्थ आपण पहिले लावला की मनाला विकृती, इंद्रियांना अरुची आणि देहासी कांटाळा, ह्या एखाद्या पदार्थाविषयी असं वाटत असेल तर त्याला पूर्णपणे ती नावड त्या पदार्थाविषयी आपली आहे. नावडे ती बरी. आता नावड हीच किती प्रकारची आहे? नावडीचे 3 प्रकार आहेत. 3 प्रकारे आपल्याला एखादा पदार्थ नावडू शकतो. आपल्याला एका प्रकारे पण नावडू शकतो, 2 प्रकारे पण नावडू शकतो आणि 3 प्रकारे पण तो पदार्थ आपल्याला नावडू शकतो. म्हणजे न आवडता आहे तो पदार्थ, याच्या मागे 3 कारण असू शकतात. एक म्हणजे प्रकृतीसी नावडे, म्हणजे एक पदार्थ जो आहे तो प्रकृतीसी नावडे, म्हणजे आपल्या प्रकृतीला, म्हणजे आपली जी प्रकृती आहे, जर का आपली प्रकृती उष्ण असेल तर उष्ण पदार्थ आपल्याला सहन होऊ शकत नाही प्रकृतीला. आपली प्रकृती शीत असेल ना, तुम्ही दही वगैरे खाल्लं की तुमच्या प्रकृतीला ते मानवत नाही. तसं प्रकृतीचा स्वभाव तुमचा असा आहे की तुम्हाला आमका पदार्थ चालतच नाही. आंबट खाल्लं की ऍसिडिटी खूप होऊन जाते, चालत नाही अजिबात. काही लोकांना तिखट अजिबात चालत नाही, काही लोकांना गोड चालत नाही, काही लोकांना आमका पदार्थ जो आहे चवीशी संबंध नाही, पण तो पदार्थ खाल्ला की त्रास होतो. म्हणजे अशा प्रकारे प्रकृतीलाच आपल्या मुळात, आता ही प्रकृती कशी तयार झाली? आपली प्रकृती आपण मागे कधी युक्त असताना, मनुष्य देहात असताना आपण कुठल्या तरी युक्त मनुष्याला भोजन घातलं, त्यावेळेला आपल्याला हे मनुष्य देह प्राप्त झालं. आणि ते मनुष्य देह प्राप्त होताना त्यावेळेचा काळ, म्हणजे आपण क्रिया करणारे आपण, भोजन करणारे जे पात्र आहेत ते आणि भोजन बनविणारे मदतनीस जे आहेत ते, या तिघांचा त्यावेळेचा कालावधी, त्यांचा जो स्वभाव कसा आहे, राजस तामस सात्विक कशा आहे, त्यानुसार आपली प्रकृती या ठिकाणी तयार झाली. त्यानुसार आपला स्वभाव जो आहे तो या ठिकाणी आहे, त्यानुसार आपली प्रकृती सुद्धा, आणि त्यानुसारच आपल्या देहाचा वर्ण सुद्धा तसाच आहे बरं का. आपल्या देहाचा वर्ण जो आहे तो तिकडे जे भजन घडलंय, आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालंय, तिथेच आपला या रंगाचा शेड जो आहे ना तो तिथेच निश्चित झालेला आहे. आता तुम्ही इथे काही जरी लावलं तरी तो रंग बदलणार नाही. म्हणजे त्याच्या मागे काही लागू नका की आपण चांगले, अजून चांगले आहोत त्याच्यापेक्षा, कारण की याची निश्चिती तिथेच झालेली आहे. स्वभावाला नाश नाही, तसंच वर्णाला सुद्धा नाश नाही. म्हणजे आपल्या देहाचा जो वर्ण आहे तो आहे तसाच आहे, तो काही बदलणार नाही. आपला स्वभाव आपला बदलणार नाही, कारण की तो त्या कार्यामध्ये त्याची निष्पत्ती होऊन गेलेली आहे. मग तशाच प्रकारे आपली प्रकृती सुद्धा त्याच ह्याच्यामध्ये तयार झाली की तुमची प्रकृती कशी असावी. भटोबासांची प्रकृती कशी होती? शीत उष्ण कशी होती? उष्ण प्रकृती होती. भटोबासांना उष्णतेचा त्रास होता. थंडीमध्ये सुद्धा त्यांना चंदन लावल्या जायचं त्यांना, आणि वरून हवा घातल्या जायची. उष्णतेचा त्रास त्यांना होता भट्टोबासांना. उष्ण प्रकृती होती, परंतु धर्माच्या बाबतीत कसे होते? अतिशय सात्विक होते. प्रकृती जरी आपली कशी असली तरी ज्ञान आणि आचरण तुम्हाला काय करतं? सात्विक करून टाकतं. भट्टोबा पूर्णपणे या बाबतीमध्ये सात्विक होते, निर्दोष होते. तसंच प्रकृती जशी असेल त्यानुसार आपल्याला तो पदार्थ नावडे, म्हणजे पदार्थ तर आवडतो आपल्याला, परंतु 2, 3, 4 वेळा तो पदार्थ खाल्ला की त्रास होतो आपल्याला, आणि मग तो पदार्थ आपल्याला नकोसा वाटायला लागतो. म्हणजे त्या पदार्थाचं नाव घेतलं तरी नको वाटतं आपल्याला. एक प्रयत्ने नाव आवडे, एक प्रयत्ने नावडे, म्हणजे आधी तो पदार्थ आपल्याला आवडत होता, परंतु प्रयत्नपूर्वक काय केला आपण? तो पदार्थ
सोडून दिला आणि त्याच्याबद्दलची नावड निर्माण झाली. पदार्थ आपण गोड आधी भरपूर खात होतो, परंतु लक्षात आलं की नाही, गोड पदार्थ जास्त खाल्ले तर काय होतं, स्मरण होत नाही. मुळात असं आहे की गोड खाल्ल्याने डायबिटीस होत नसतं. डायबिटीसचं कारणच वेगळं आहे. काही आपण जे खाल्लेलं ते पचवत नाही, चालत नाही, ऊर्जा उपयोगी लावत नाही, आणि सोबतच मनामध्ये जे काही विविध समस्या आपण घेऊन ठेवलेल्या आहेत वगैरे वगैरे, या अनेक गोष्टींमुळे ते होऊ शकत असतं. मग आपलं जर का जास्त मिष्टान्न जर का तुम्ही खाल्लं की लगेच तुम्हाला इथे पोथीमध्ये झोप येणार, आणि ज्यांना डुलक्या येतात आम्ही लगेच लक्षात घेतो गोड खाऊन आलेले आहेत काहीतरी. मिष्टान्नाचं एक वैशिष्ट्य आहे की ते गोड खाल्लं तुम्ही तर लगेच थोडस आपलं ते जेवण जे आहे ते आपल्याला खूप जड जातं. किंवा तुम्ही तूप वगैरे जास्त खाल्लं असेल, दही खाल्लं असेल वगैरे, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होते, चेहऱ्यावर अशी झडप येत राहते. परंतु जर का तुम्ही निर्दोष अन्न खाल्लेलं असेल, वृक्षान्न किंवा फोडणी तोडणीचं कमी खाल्लेलं असेल, तर काय होतं, अजिबात तुम्हाला आळस हा प्रकार तुमच्यामध्ये राहणार नाही. म्हणजे तो जो काही भाग आहे आधी आपल्याला आवडत होता, तेलकट, तुपकट, इंद्रियार्थ, रस, विखो, गोड, धोड, हे सगळं आवडत होतं, परंतु प्रयत्ने नावडे म्हणजे तो प्रयत्न केला हा पदार्थ आपल्याला सोडायचा. आणि खूप लोक मी असे बघितले, त्यांना जो खूप आवडणारा पदार्थ तो त्यांनी म्हणजे ज्ञान झाल्यानंतर आणि त्या पदार्थाचे दुष्परिणाम समजल्यानंतर तो पदार्थ त्यांनी परित्याग केला, आणि आता त्या पदार्थाविषयी त्यांना एक नावड निर्माण झालेली आहे. म्हणजे तो आता खाल्ला तर त्यांना तो नको असतो. का बरं? प्रयत्ने नावडे का बरं? कारण की तो पदार्थ खाल्ल्यामुळे स्मरण जर का माझं बंद पडत असेल तर देवात आणि माझ्यामध्ये अंतर पडतंय हे त्या व्यक्तीच्या लक्षात येतं. आपण म्हणतो ना की जर का आता मी चहा घेत बसलो तर बस सुटून जाईल, मग आपण काय सोडतो, बस की चहा? चहा सोडतो. नाही हो, बस तर येईल ना दुसरी मागून परत. परंतु तसं नसतं, आपल्याला घाई असते, आपल्याला तीच गाडी पकडायची आहे, तर आपण चहा सोडून देऊ पण ती बस आपण पकडणार. जर का तुम्हाला बसचं महत्व असेल तर बस पकडाल, चहाचं महत्व असेल तर बस गेली. तसं तुम्हाला महत्व कशाचं आहे? देवाचं महत्व आहे की गोडाचं महत्व आहे? फक्त म्हणायला आहे बरं काय. पण जर गोड पदार्थ आला तर आपण देवालाही सोडायला की देवा थोडस हे पहिले गोड खाऊन घेतो आणि मग आम्ही देवपूजेला बसतो, मग आम्ही स्मरणाला बसतो, असं पण होतं बरं का. तर आपला भाव असाच पाहिजे, जसं आता तुम्ही बोललात तसंच असलं पाहिजे की तुम्ही एखाद्या वेळेस सगळं सोडायची वेळ आली तरी चालेल. शेवटी काय सोडता येईल तुम्हाला देवासाठी? काय सोडाल शेवटी? पदार्थ वगैरे तर कोणी सोडू शकतं. आता डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पण सोडतात लोक. काय सोडू शकतो? ते पण सोडता येतं, ते काही एवढं कठीण नाहीये. देवासाठी आपल्याला देह सुद्धा सोडता आला पाहिजे. माधव भक्तांनी सोडला ना देह, बाईसांनी सोडला देह, असा देह अजून कोणी सोडला? डांगरेशांनी देह सोडला. असा देह सुद्धा म्हणजे श्वास सुद्धा सोडायची वेळ आली तर देवासाठी तो सोडता आला पाहिजे, ही तयारी पाहिजे. बाकी हे पदार्थ तर कोणी सोडतं. डॉक्टरांनी सांगितलं वजन कमी करायचंय वगैरे तरी पण आपण सोडतो, त्याच्यात काही एवढं नवल नाहीये. त्यांनी सांगितलं गादीवर झोपू नका, गादी सोडतो आपण. पलंगावर झोपू नका, पलंग सोडतो. पंख्याची हवा घेऊ नका, तरी सोडू शकतो आपण. ह्या काही गोष्टी खूप मोठ्या नाहीयेत. परंतु देवासाठी आपला जन्म देणे आणि जन्म सोडणे या दोन्ही गोष्टी जर का घडल्या तर त्याही घडवता आल्या पाहिजेत आपल्याला. तर मग एक प्रयत्ने नावडे म्हणजे जन्म कोणाला आवडत नाही, हे जगणं कुणाला आवडत नाही. प्रयत्ने नावडे म्हणजे त्यांनी असा प्रयत्न केला की आपल्या जन्मावर पण आपलं लागले पण आसक्ती, आपलेपणा ठेवलाच नाही. हा देह आणि हा जन्म सगळं देवाला समर्पित केलं, म्हणून पक्ष येतो अनुसरलयाचे जीने मरणे ते ईश्वराच्या अधीन. कोणी ईश्वराने घेतलेलं नाहीये जबरदस्तीचा अधिकार. त्या साधकाने काय केलेलं आहे, साधन दात्याला म्हणजे परमेश्वराला आपलं जन्म मरण समर्पित करून टाकलं. तुम्हाला जेव्हा न्यायचं तेव्हा घेऊन जा,
म्हणून ईश्वराच्या अधीन त्यांनी स्वतः केलेला आहे आणि परमेश्वरानं देवाने तो अधीनत्व त्यांचं स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं जन्म मरण आता ईश्वराच्या अधीन आहे. प्रयत्ने नावडे म्हणजे प्रयत्नपूर्वक जी जगण्यातली आवड आहे ती त्यांनी कमी करून टाकली. ईश्वराच्या ठिकाणी ती आवड त्यांनी उपयोगामध्ये नेलेली आहे. आणि म्हणून एकासी प्रकृती नावडे एक प्रयत्ने नावडे, एक ईश्वरीची आवडी नावडे. आणि एका व्यक्तीला ईश्वरीच्या आवडीमुळे ईश्वराची आवड त्या जीवाला एवढी आहे की त्या ईश्वराच्या आवडीमुळे त्याला इतर जो पदार्थ आहे तो नावडे. जसं भट्टोबास आहेत, भट्टोबासांना ईश्वराची एवढी आवडी संचरली, तिथे लिहिलं की अपार आवडी संचरली. त्याला कुठलंही मोजमाप असं दिलं गेलं नाही, इतकं अपार आवडी त्यांची संचरली. त्याच्यामुळे आता देवाशिवाय ते थांबू शकत नाही. स्वामींनी रुद्रपूरला पाठवलं. आता काय झालं, अजून आवडी वाढली, अजून देवाबद्दल एवढं आवड निर्माण झाली की आता देवाजवळच. आता मग परत आल्यानंतर स्वामी त्यांना म्हणा, आता आम्ही तुम्हाला कुठेच पाठवणार नाही. म्हणजे इतकी त्यांची आवडी, इतकं लागले पण देवाविषयी निर्माण झालं. हे काय आहे, ईश्वरीची आवडी नावडे. म्हणजे एखादा व्यक्तीला प्रपंच, जीव, देवता हे कशामुळे, ईश्वराचीच आवडी एवढी निर्माण झाली की त्याच्यामुळे. जर लहान मुलं असतात ना, लहान मुलांना तुम्ही खेळायला पाठवा, ते खेळणं इतकं आवडतं, त्याच्या खेळण्याच्या पुढे त्यांना तहान, भूक, सावली काहीच नको असतं. उन्हात भर उन्हात खेळतात, त्यांना काहीच वाटत नाही, कारण की खेळाचीच आवड एवढी आहे. तसं आपल्याला देवाचीच आवड एवढी असली पाहिजे की त्या आवडी पुढे सगळ्या गोष्टींची एक नावड निर्माण होते, आपोआप झाली पाहिजे. जर तुम्ही पाणी एकदम पोटभर पिलं की आता तुम्हाला काही खाऊ वाटतं का? नाही खाऊ वाटणार. तुमच्या आवडीचाच पदार्थ दिला तर बाकीचे पदार्थ आपोआपच नावडीचे होऊन जातात, आपण तेच जास्त खातो. एका आवडीमुळे इतर सगळ्या गोष्टींविषयी नावडी निर्माण होते. तसं ईश्वराच्याच विषयी आवडी वाढवा. आता आपला संघर्ष काय चालू आहे, इतर गोष्टींविषयी नावड निर्माण करण्याचा संघर्ष चालू आहे आपला. आता तो प्रवास खूप मोठा आहे, कारण की जीवाची अनावडी, मग देवतेची अनावडी, प्रपंचाची अनावडी, तीन तीन गोष्टीची अनावडी निर्माण करायची आहे. मला थोडं सोपं करायचं या पक्षानुसार की आपण काय करायचं, इतर गोष्टींची अनावडी निर्माण करत बसण्यापेक्षा ईश्वराची बाबतीतली जी आवडी आहे ती अधिक वाढवायची. ईश्वराच्या बाबतीतली आवडी जर का तुमची एकदा वाढली की इतर गोष्टींची अनावडी कशी साहजिकच होते. ज्ञानाचे कार्य ऐसे जे ज्ञाना पाठी वैराग्य उपजे. ज्ञान वाढवा, वैराग्य वाढवू नका. ज्ञानच इतकं वाढवा की ज्ञानाच्या आचरणाने तुम्हाला आपोआपच इतर सर्व गोष्टींच्या बाबतीतली विरमता येऊन जाईल. जसं जानोपाध्यांना स्वामी विचारतात की इथून आमची भेट घेतल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं? ते म्हणतात आता एकटंच एकांतामध्ये जायला आवडतं, एकट्याने जायला आवडतं, एकट्याने बसायला आवडतं आणि देवाचं नाव आठवायला आवडतंय. एकदा ती आवड निर्माण झाली, स्मरणाची आवड निर्माण झाली, अन्य वार्तेची आवड आपोआपच कमी होऊन जाईल. स्मरणाचं महत्व कळालं, इतर बाबतीतलं जे काही तुमचं अनाठाई तुम्ही विधी म्हणून काय देवाच्या नावाखाली जे जे करता आहात, 1.25 लाख फुलं काय वाहतायत, 101 दिवे काय लावतायत, ह्याच्यामध्ये जी आवडी ती काढून घ्या. इकडे आचरणाच्या बाबतीमध्ये ती आवडी निर्माण करा. इतर गोष्टीतली अनावडी आपोआपच ती तयार होऊन जाईल. तुम्हाला एकदा देवाची आवड लागली पाहिजे. जसं ती देगावची बाई जी आलेली ईश्वराच्या आवडीस्तव आली, वेदली देवाला, ती तिकडून पाण्यातनं ती येऊन राहिली, पाण्याच्या वरून. तिला आता ती बाकीच्या गोष्टीच्या बाबतीतली भीतीच राहिली नाही शिल्लक, इतकी आवडी देवाविषयी निर्माण झाली. तसं आपल्याला देवाविषयीचीच आवडी जर का वाढवता आली, सोपा आपण करायचा. निळभट्टांनी काय केलं, ते दुःख कमी करण्याचा प्रयत्न नाही केला, निळभट्टांनी आनंद वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार ते देवाबद्दल बोलायला लागले आणि ती एवढी आवड वाढली की ते जे दुःख आहे ते आपोआपच त्या दुःखाचं निरसन होऊन गेलं. आणि म्हणून हे वाक्य मला जास्त महत्वाचं वाटलं, हा पक्ष, की एक ईश्वरीच्या आवडी नावडे. म्हणजे ईश्वराच्या आवडीमुळे त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी नावड रूपामध्ये दिसायला लागतात. आणि मग सेऊ आदरी तेवेळी त्याची आवडे ऐसे होय. आता मग हे जे काही नावडीचे 3 प्रकार सांगितले, प्रकृतीला नावडतं,
तो कधीच घेत नाही ते. मग एखाद्याला प्रयत्नपूर्वक त्यांनी त्याची नावड निर्माण केली म्हणून त्याला ते आवडत नाही. आणि तिसरं काय आहे, ईश्वरीच्या आवडी नावडे. काय, ईश्वरीच्या आवडी नावडे असं 3 प्रकारे नावड सांगितली. मग ती नावड शेवटपर्यंत तशीच राहत असेल. सांगतात की सेवू आदरी तेवेळी. मग हेच लोक ज्यांना अशा प्रकारे नावडतं म्हणजे ते निर्दोष नाही झाले, त्यांना ही नावड शेवटपर्यंत टिकवावी लागणार. आणि जर का नाही टिकवता आली तर काय होईल, मग सेवू आदरी म्हणजे जर का खाण्याचा योग आलाच, मग ते नावडपूर्वक जरी खाल्ले गेलं तरी काय होईल, त्याची आवडे ऐसे होय आणि तेच आवडायला लागतं. म्हणजे तुम्ही ते पदार्थ जे तुम्हाला प्रकृतीने नावडतं किंवा प्रयत्नाने तुम्ही त्याची नावड निर्माण केलेली आहे, ईश्वरीच्या आवडीमुळे ती नावड तुमच्यामध्ये आहे, परंतु जो पदार्थाचा जर का योग आला तर काय होईल, तो पदार्थ परत तुम्हाला आवडायला लागेल. तुमच्या प्रकृतीला नावडतोय परंतु तुम्हाला तो प्रकृतीला सुद्धा आवडायला लागेल. प्रयत्नपूर्वक नावड निर्माण केली परंतु तो प्रयत्न सुद्धा मग फिक्का पडेल. जर का त्या पदार्थाचा जास्तीत जास्त जर का योग आला, सवय लागली, तर तेच तुम्हाला आवडून टाकेल. मग तुम्ही म्हणाल की आधी मला हे आवडत नव्हतं खायला, पण आता खाल्ल्या जात आहे. आधी मला सहन होत नव्हतं, आता सहन होतंय खाल्लं तरी सुद्धा. आधी ईश्वरीच्या आवडीमुळे तो नावडत होता पदार्थ, तो जो काही दोष असेल, परंतु आता तो जर का आपण तर अन्य वार्ता करत नाही, परंतु अन्य वार्ता ऐकायची जर का सवय लागली ना, तर आपण तासन तास अन्य वार्ता ऐकू शकतो, वाचू शकतो. पेपर वाचतो ना आपण, काय वाचतो, पेपर म्हणजे अन्य वार्ताच असते ती. त्याच्यानंतर आपण बातम्या बघतो की नाही, बातम्या काय असतं, अन्य वार्ताच असते. आपण बोलतो का त्याच्यामध्ये काही, आपण गपचूप बसलेलो असतो, परंतु ऐकण्याची सवय लागते. मला बातम्या वाचायच्या आहेत, मला बातम्या ऐकायच्या आहेत, मला हे बघायचंय ते बघायचंय, म्हणजे आपण बोलत नाही, परंतु त्या अन्य वार्तेमध्ये सहभागी एकदा तुम्ही झालात की हळूहळू ती ऐकण्याची सवय लागते, मग त्याबद्दल बोलण्याची सवय लागते, मग नंतर तेच बोलण्याची सवय लागते. मग ईश्वराच्या बाबतीत जे काही आधी आपण बोलत होतो ते बोलणं आपलं बाजूला राहून जातं, ते कमी कमी होतं. म्हणून तुम्ही असं समजायचं नाही की आम्ही जर का योग्य प्रकारे देवधर्म करतोय जे शेवटपर्यंत आम्ही असंच राहू, असं काही शक्य नाहीये. तुमचा संघ, तुमचा संपर्क कसा आहे, तो जर का चुकीचा झाला, तुमच्या बाजूला बसणारी व्यक्ती धर्मवार्ता करणारी असेल तरच तुमची धर्मवार्ता होईल, अन्य वार्ता करणारी असेल तर अन्य वार्ताच होत राहील, तुमचा धर्म शून्य शून्य होत राहील. तुम्ही याविषयी स्वतः जागृत राहायचंय की आम्हाला धर्मवार्ता करायची आहे का अन्य वार्ता करायची आहे, याविषयी तुम्ही स्वतः सजग राहिलं पाहिजे. आणि म्हणून सांगतात की एखाद्या वेळेस गुणयुक्त व्यक्ती जरी असला पण दोषाचा संपर्क जर का झाला तर त्याची आवडे ऐसे होय, दोषच आवडायला लागेल मग आपल्याला, आणि गुण तसाच राहून जाईल. पहिले जवळी असला पदार्थ परी हाती घ्यावा ऐसे नुपजे. पहिले पदार्थाच्या संदर्भामध्ये नावड होती, तर ती कशा प्रकारची नावड होती, म्हणजे सेवू आदरी तेवळी त्याची आवडे ऐसे होय. मग आधी कसं होतं बरं, आधी तर अशी परिस्थिती होती की पहिले जवळी असल्या पदार्थ परी हाती घ्यावा ऐसे नुपजे. जवळ जरी पदार्थ असला तरी तो हातामध्ये तो पदार्थ तो घेत नव्हता, की नाही आपल्याला हे खायचं नाही, घ्यायचं नाही. घेतला तरी तोंडी घालावा ऐसे नुपजे. आणि जरी तो पदार्थ घेतला, स्वतः बनवला, पण स्वतः मात्र तो पदार्थ खायचा नाही. हाती घेतला म्हणजे वाढण्यासाठी घेतला किंवा पाहण्यासाठी घेतला, पण तोंडी घालावा ऐसे नुपजे म्हणजे खाण्याची इच्छा अजिबात नव्हती. अशी आधी स्थिती होती त्या जीवाची. घातला तरी चावावा गिळावा ऐसे नुपजे. आणि तोंडामध्ये जरी तो पदार्थ आपण खाण्यासाठी म्हणून घास घेतला जरी, तरी तो चावावा गिळावा म्हणजे चावायची इच्छा नव्हती आणि गिळायची इच्छा नव्हती. जसं कारल्याचं आहे ना, तुम्ही काकडी लगेच खाऊन जाता, पण त्याच राशीचं जे कारलं आहे ते मात्र आपण खातो का, कच्चं कारलं, ते एक तर बघितल्यानंतर खावावा असं काही उत्पन्नच होत नाही मनामध्ये इच्छा, आणि घेतलं तरी तोंडी घ्यावा ऐसे नको. आणि तुम्ही खाल्लं जरी तर चावावा आणि गिळावा म्हणजे एकदमच नकोस आहे.
नको नको वाटतं ते चावायचं आणि गिळायचं, पूर्ण कडू कडू चव मुखामध्ये राहणार. चावावा गिळावा ऐसे नुपजे, म्हणजे इच्छा होत नाही. अशा प्रकारे एखादा पदार्थ आधी प्रकृती, प्रयत्न आणि ईश्वरीच्या आवडीस्तव असं होतं की तो आधी बघतच नव्हता त्या पदार्थाकडे. बघितलं तरी घेत नव्हता, घेतलं तरी खात नव्हता, खाल्लं तरी चावावा गिळावा याविषयी अनावडीपूर्वक तो पदार्थ असायचा. त्याच्यामध्ये तो रमणरूप होत नव्हता, त्याची गोडी तो घेत नव्हता, फक्त गिळणे असं होतं. मग टीकाकार शंका करतात की बाबा तर का सेवी, म्हणजे जर का एवढी जर का त्याची अनावडी होती, आणि मग ते सांगतात की जेव्हा सेऊ आदरी तेवेळी त्याची आवडून ठाके, तर तो सेवनच का करतो? एवढी जर की अनावडी होती, मग सेवन कशासाठी म्हणून केलं जातं? अशी काय परिस्थिती निर्माण होते की जे ते त्याला खावं लागतं. चाडा भिडा म्हणजे एखाद्या पदार्थाची, वस्तूची चाड आहे, म्हणजे त्यांच्याकडनं आपल्याला काहीतरी अभ्यास शिकायचा आहे, काही पोथी त्यांच्याकडनं मिळणार आहे, देवपूजा ते देणार आहेत आपल्याला, त्याच्यामुळे त्यांनी दिलं म्हणून नाही म्हणता येत नाही. आपण नाही म्हटलं आणि ते जर का चिडले, काय झालं, तर मग ते पोथी आपल्याला मिळणार नाही त्यांच्याकडनं, शंकेचं निरसन होणार नाही वगैरे वगैरे. म्हणून काय केलं जातं? चाडा म्हणजे एखाद्या वस्तूच्या चाडामुळे, भिडा म्हणजे एखादे क्रिया करणारे जे आहेत ते अधिकरणच आहेत, आणि अधिकरण असल्यामुळे त्यांना नाही म्हणता येत नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपण तो पदार्थ घेतला आणि सेवन केला. दाटलेपणे म्हणजे दडपण त्याच्यामध्ये आलेलं आहे की चार लोकांची पंगत बसेल, त्याच्यात आपण जर का नाही घेतलं ते तर काय होईल? थोडस अवघड होऊन जाईल. म्हणजे म्हणून ते दाटलेपणे तो पदार्थ घ्यावा लागतो, म्हणजे हे नाइलाज आहे सगळ्या गोष्टींचा. भय म्हणजे भीतीमुळे घेतो. कधी कधी आपल्याला लक्षात येते की हा जो क्रिया करणारा माणूस आहे तो कसा आहे? तामस आहे, चिडका आहे तो. जर का आपण नाही घेतलं तर तो भांडेल आपल्याशी, म्हणून त्याचा तो दोष उद्भवू नये म्हणून आपल्याला तो पदार्थ घ्यावा लागतो. पुढीलाचे दैन्य फेडावया म्हणजे जर का आपण पांती प्रसंगी बसलेलो आहोत, सगळ्यांनी घेतला आणि आपण म्हटलं मला नको, नको म्हटल्यानंतर का नको बरं? सगळ्यांनी घेतला, बाकीचे विचार करतील ना की आपण तर घेतला नाही, बाबा काय घेत नाहीत बरं? म्हणजे काही पदार्थ दोषयुक्त आहे का, किंवा माणूस दोषयुक्त आहे का, काय हेतू पुरस्कार काही पदार्थ आहे का? आता बाकीचे पण खाणार नाहीत. मेन मुख्य व्यक्ती जर का नाही घेतलं की आम्ही तिथे जेवणार नाही बरं का. म्हणजे आपण पण विचारतो का जेवणार नाही, ती जागा नपळत आहे का काय आहे? मग असं एखाद्यांच्या मनामध्ये आपल्यामुळे निर्माण होईल. जर का आपण नाही घेतलं तर बाकीच्यांना मनामध्ये संशय निर्माण होईल. म्हणून पुढीलाचे दैन्य फेडावया म्हणजे त्याच्या बाबतीमध्ये त्याला जे काही अपमानास्पद वाटेल त्याचा अपमान टाळण्यासाठी म्हणून आपल्याला तो पदार्थ घ्यावा लागतो. विरामाचे आलेखिया सेवी. आता मग तो पदार्थ तो घेतला जातो, कशामुळे घेतला जातो? चाडा भिडा, दाटलेपणे, भये, पुढीलाचे दैन्य फेडावया अशा 4-5 प्रकारामुळे कदाचित तो पदार्थ स्वीकारावा लागतो. कधी कधी असं असतं की आम्हाला खायचं नसतं पण ते पंक्तीवाला समोर असतं तर ते घेऊन ठेवायचं असतं. मग तुम्ही बाबा घेतलं, 10 प्रश्न विचारले पण छान आहे, घेतलेलं आहे, खाऊ खाऊ नंतर आम्ही, म्हणजे त्याला वाईट वाटलं नाही पाहिजे म्हणून ते घेतल्या जातं. कधी कधी तो म्हणतो बाबा थोडंसंच खा, तर त्याच्या मन राखण्यासाठी एवढंच खाल्लं जातं. म्हणजे आवडत नसतं, त्याग केलेला असतो तरी सुद्धा कधी कधी प्रसंग असे उभे राहतात त्याच्यामुळे तो खावा लागतो तो पदार्थ. मग अशा पद्धतीने जरी त्यांनी खाल्लं तरी त्याला आवडून का ठाकतं बरं? किंवा त्याच्यामध्ये तो जो परित्याग त्या पदार्थाचा त्यांनी केलेला आहे, मग असा असताना दोष का निर्माण होतो? तेच पदार्थ त्याला आवडून का ठाकतात? विरामाच्या आलेखिया सेवी. विरामाच्या आलेखिया म्हणजे विरमता गुण ग्रहण करताना आपण काय करतो? कोणीतरी म्हंटल आपल्याला तुम्हाला सवय लागेल बरं का त्या पदार्थ खाण्याची, नाही मला सवय नाही लागू शकत, माझं माझ्या मनावर नियंत्रण आहे, मी फक्त आजच खाणार आहे, उद्या बरं कधी दिलं तर मी खाणारच नाही. असं आपण काय करतो? स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे ना आपल्याला. आपल्याला अधिकचा आत्मविश्वास आहे, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात त्याला. अधिकचाच आहे की मला काही होत नाही. कोणाला म्हटलं उन्हात जाऊ नका, नाही मला काही होत नाही,
म्हणजे अरे असं कसं काय, कोणीतरी सांगतंय म्हणजे तो दोष कदाचित निर्माण होऊ शकतो. तसं कोणी म्हटलं न पळता जाऊ नका, नाही आम्हाला काही होत नाही, आम्ही बघायला जातो मंदिर. काही लोक जातात बरं का, आपले लोक जे आता बद्रिकाश्रमला जाणारे लोक आहेत ते हरिद्वारला जातात, गंगेकडे जातात, गंगेची आरती बघतात. आपले लोक जातात बरं का गंगेची आरती. जे लोक इथल्या मंदिरात जात नाहीत, जे लोक इथल्या मंदिरात जात नाहीत, इथल्या नपाळताच्या मंदिरात, छोट्या छोट्या मंदिराच्या लांबून जातात, ते लोक हरिद्वारला जातात, त्या ठिकाणी जेवतात, खातात, मुक्काम करतात. आमचे स्वामी सांगतात यात्रे क्षेत्रा न वचावे. आमचे लोक तिकडे यात्रा घेऊन जातात, गंगा आरती बघायला जातात. पूर्ण प्रवास जो आहे तो नपाळत्यातला आहे. म्हणजे हे काय आहे, आवडोनी ठाके आता सांडिताई न संडे. कुणी म्हटलं जरी हे चुकीचं आहे, आम्हाला काही होत नाही, आम्ही देवाचं नाव घेत घेत जात असतो. आता देवाचं नाव जर का घेता घेता तुम्ही कडक गरम पाण्यात हात बुडवला तर चटका लागत नाही का? आगीवर हात धरला तर हात जळत नाही का? देवाचं नाव घेतल्याने सुद्धा हे होतं, कारण की देवाने हे सगळं चुकवायला सांगितलेलं आहे. आता तुम्ही जर का स्वतःहून नपाळत्यात जाल तर तिथे देव तुम्हाला काही सहाय्य करणार नाही, ते लक्षात घ्यायचं. जर का विधीमध्ये सुद्धा तुम्ही जर का चुकीचं वागलात तुमच्या मनाने तर तिथे देव त्याला जबाबदार नसतो. विधीमध्ये विधियुक्तच वागताना ज्या चुका होतील त्याला देव जबाबदारी त्याची घेतील, त्याचे दोष निरसन करतील. परंतु तुम्ही स्वतःहून जर का अन्य ठिकाणात नपाळत्यात जर का पाय ठेवला असेल तर त्याच्यात देवाकडनं आता कुठल्याही मदतीची अपेक्षा आपण करायची नाही. जसं ते झालं ना की त्यांनी नातलगांकडे गेल्यानंतर आता दत्तात्रयांची भेट होणार आहे का? आता किती देवाचे पाय पडले, देवाने काय सांगितलं ते केलंच नाही, तर आता कशाला भेट होईल? म्हणून ते परत माघारी आलेले आहेत. तसं आपण सुद्धा अशा प्रकारे माघारी जायचं नाही. म्हणजे तुम्ही आलात कुठून? अन्य पंथातनं आलो ना आपण. तुम्ही नाही आलात, तुमचे आई वडील आले असतील, आजी आजोबा आले असतील, तुमच्या पिढीतलं कोणतरी पहिल्यांदा नपाळतात पाळतात आलं ना. आता तुम्ही नपाळतात गेले म्हणजे तुम्ही कुठे गेलात? माघारी गेला ना तुम्ही. तुमचा प्रवास परत उलटा प्रवास चालू झाला. ते नपाळतात पाळतात आल्याने आपण पाळतात नपाळतात जायचं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. म्हणूनच वचन माहिती असली पाहिजेत की जेणेकरून अन्य स्थळी देवता ठिकाणी जाऊ नये. इथे आपण लोक माहूरला जायला तयार नाहीये का? मातापुरा कोल्हापुरा न वचावे. उलट माहूरला गेलं तर चालेल असं मी म्हणेन की तिथे दत्तात्रय प्रभू येतात, त्यांचं स्थान आहे, महास्थान आहे, सगळं काय आहे. यदा कदाचित त्या देवदेवेश्वरीला जाऊन परत तुम्ही काही खाता न पिता तुम्ही डायरेक्ट तिकडून आलात, बाहेर आलात त्या गावाच्या, तर चालून जाईल. परंतु नपाळत्याच्या ठिकाणी जाणं अजिबात चालणार नाही. विकल्प म्हणजे अपेक्षापूर्वक अन्य धर्माचा अंगीकार सांगितलेला आहे आणि अपेक्षापूर्वक अन्य ठिकाणाचा अंगीकार केला तर लक्षात घ्या त्याच्याने सुद्धा विकल्प दोष त्याची सुरुवात होऊ शकते. जीवाला मळीनत्व येऊ शकतं आणि जी काही सात्विकता आहे धर्माच्या बाबतीमध्ये त्याला मळीनत्व जर का आलं, विकाराने मळीनत्व आलं, हिंसेने मळीनत्व आलं, कुठल्याही दोषाने मळीनत्व आलं तर ते जाऊ शकतं. विकल्पाने जर का मळीनत्व आलं तर ते मळीनत्व जात नाही. आपण धर्मापासून जाऊ परंतु ते मळीनत्व जात नाही. आणि म्हणून इथे सांगितलं विरामाचे नि आलेख्या, म्हणजे विरमता गुण स्वतःचा असं वाटतो की आम्ही परत पिढ्या पिढ्याचे उपदेशी आहोत. मला आता 20 वर्ष झाले उपदेश घेऊन, आम्ही खूप जुने उपदेशी आहोत, आम्ही सगळं खेटी नवत जापते अमावस्या पौर्णिमा सगळं करतो, आम्हाला काहीच होणार नाही. अशा प्रकारे अशा गैरसमजामध्ये आणि अति आत्मविश्वासाने जर का तुम्ही अशा चुकीच्या पावलांकडे जाल, आलेखिया आणि तुम्हाला जो दोष कोणीतरी दर्शविलेला आहे, दाखवलेला आहे की हा दोष घडू शकतो, त्याला तुम्ही दुर्लक्ष केलं, लेखलं नाही, अलेखिया जे दुर्लक्ष करून टाकलं, वचन आले समोर तरी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर अशा पद्धतीने आपण दोषाचं सेवन करायला सुरुवात करतो. दोषाचं सेवन तुम्ही जर का ज्ञानानुसार चालणारे असाल तर तुम्ही दोषाचं सेवनच नाही करू शकत. समोर आलं तरी तुम्ही त्या दोषाला टाळाल. परंतु मळीनत्व एकदा यायला लागलं की मग आपल्याला अहंकार निर्माण होतो. अहंकारानंतर दुर्लक्षता ही एक बाब आपल्यामध्ये निर्माण होते की आपण सगळ्या दोषांकडे दुर्लक्ष करायला लागतो आणि मग त्याचं सेवन करतो. म्हणजे मग आपल्याला वाटतं की आम्हाला काहीच होणार नाही.
मग अशा पद्धतीने तो पदार्थ काय होतो, हळूहळू आवडून ठाके. म्हणजे नंतर आपण जर का जीव देवता आणि प्रपंच यांच्या संपर्कात गेलो की ते कसे आहेत, रज तम सत्व त्रिगुणात्मक आहेत. ते आपण पण कसे आहोत, आता त्रिगुणात्मकच आहोत. आपल्याला त्रिगुणात्मकाला त्रिगुणात्मक बरोबर आवडतं. तिखट खाणाऱ्याला तिखट मिळालं की त्याला ते जास्त आवडतं. आता तिखट खाणाऱ्याला फिक्क द्या तर त्याला ते आवडत नाही. तसं परमेश्वराचं जे आहे ते निर्गुणत्व आहे, म्हणजे निर्दोष आहे सगळं काय. आपण दोषयुक्त आहोत. दोषयुक्त व्यक्तीला निर्दोष जे आहे ते आवडत नसतं बरं का, आणि निर्दोष व्यक्तीला दोषयुक्त आवडत नसतं. असं क्रॉस आहे ते. मग एकदा जर का आपल्याला भेसळ खायची सवय लागली की आपल्याला जे प्युअर आहे ते खाता येत नाही बरं का. खाल्लं तर त्रास होतो, प्युअर खाल्लं तर. चांगलं खाल्लं तर आपल्याला त्रास व्हायला लागतो, कारण आता आपली प्रकृती तशी झालेली आहे. तसं मळीनत्व एकदा आलं की मग आपल्याला निर्गुण आणि निर्दोष असतं ते सेवन करायचा त्रास होतो. देवपूजेमध्ये आळस येईल, आपल्याला झोप येईल, कंटाळा येईल, वाचताना डोकं दुखेल. दिवसभर टीव्ही बघून मोबाईल बघून डोकं दुखत नाही, परंतु वाचायला लागले की डोळे दुखायला लागतात. म्हणजे हे काय आहे हे समजायचं, आपलं मळीनत्व सुरू झालंय. आपण काय म्हणतो, माझा चष्म्याचा नंबर वाढला असेल. वांचून तसं नाही. या दोषांमुळे आपल्याला मळीनत्वामुळे हा त्रास उद्भवायला लागतो. आणि फक्त देवाचंच करताना त्रास होतो, हा इतर गोष्टी प्रापंचिक करताना त्रास होत नाही. म्हणजे समजायचं आपल्यामध्ये ते मळीनत्व जे आहे ते आलेलं आहे. विरामाचे आलेखिया सेवी, म्हणजे आपण आपल्या या अति आत्मविश्वासाने दोषांचा स्वीकार करून बसतो आणि मग ते पदार्थ आपल्याला आवडूनही ठाकतो. मग प्रकृती अथवा वासने नावडत होते, अथवा प्रयत्नी ईश्वरीच्या आवडी नावडत होते, ते पाठी आवडूनही ठाके. असा हा दोष एखाद्यामध्ये संचरतो. ते कोणाकोणाला संचरतो? फक्त प्रकृतीची नावडे त्याला संचरतो का, किंवा ज्यांनी प्रयत्नपूर्वक केलेलं त्यालाच फक्त संचरतो का? सगळ्यांना तर संचरत नसेल ना. सांगितलं मग प्रकृती अथवा वासने नावडत होते. प्रकृतीला ज्याच्या आवडत नव्हतं आणि ज्याच्या त्या मनाला सुद्धा तो पदार्थ आवडत नव्हता, किंवा प्रयत्नपूर्वक ज्यांनी प्रयत्न करून तो पदार्थाविषयी नावड निर्माण केली होती तो दुसरा व्यक्ती झाला, आणि ईश्वरीच्या आवडी ज्याला नावडत होते तो अशा तिसरा व्यक्ती झाला. या तिघांनाही बरं का, त्याच्याबदला एक घेतला नाही कोणी, तिघही घेतलेले आहेत. आमच्या आऊसा स्वामींशी भांडून गेल्या, परंतु काय झालं, किती महिने होत्या तिकडे त्या? 6 महिने देवाच्या नावाची आठवणच नाही. काळे करुणी वस्त्र तुल्य होईल का, हे वचन जर का आपल्याला आधी सांगितलं देवानी तर आपल्याला ह्याच्यावर विश्वासच नाही वाटणार. आता तुम्हाला जर का म्हटलं तुम्ही देवाचं नाव विसरू शकता, देवाचं नावच नाही आठवणार तुम्हाला, आता शक्य वाटेल का तुम्हाला हे? नाही नाही, आम्हाला कधीही देवाचं नाव आठवणारच. परंतु ती आऊसांची लीळा बघितल्यानंतर वाटतं की ते वचन खरं आहे बरं का. म्हणजे ते वचन खरं ठरू शकतं आपल्या बाबतीत. अजून कुठलं प्रमाण देता येईल? छर्दोबांचं येथीचे नावही नाही. एवढं बोधवंत माणूस, म्हणजे घृणा जिंकलेला माणूस, अटन विजन भिक्षा भोजन करणारा माणूस, तो व्यक्ती आऊसा तरी धर्मावर आल्या परत का? देवाचं नाव कानावर पडलं म्हणून उजळतीला आल्या. छर्दोबांच्या बाबतीत तसं काहीच नाही झालं. म्हणजे नित्यविधी मध्ये मळीनत्व येतं. हे कसं येतं त्याचं छर्दोबाचं उदाहरण त्या दिवशी स्मृती झाली ना आपली. मग तिथे सांगितलं असं मळीनत्व आलं तर काय करायचं? नित्यविधीत मळीनत्व आलं तर काय करायचं? नाही, आटनच म्हणजे नित्यविधी आहे. नित्यविधीत जर का मळीनत्व आलं तर टीकेमध्ये त्या झालं स्मृतीमध्ये त्या दिवशी नित्यविधीत कंटाळा आला, त्रस उत्पन्न झाला तर निमित्त विधीमध्ये यायचं, निमित्त विधीत कंटाळा आला तर नित्यविधीमध्ये यायचं. असं इथून तिथे का बरं? कारण की जर का नित्यविधीमध्ये तुम्हाला त्रस उत्पन्न झाला, दोष उत्पन्न झाला, तर त्यावेळेला त्या दोष काय निर्माण झालाय, कशामुळे झालाय, त्याचे निरसन कसं होणार हे तुम्हाला तुमचं ठरवता येत नाही. कारण की तुम्हाला मळीनत्व आलंय. त्यावेळेला निमित्त विधीत का जायचं? निमित्त विधीमध्ये आपले गुरु सुहृद वगैरे आहेत, आपले गुरु बंधू आहेत, आचरण करणारे आहेत, त्यांना देखोवेखी त्यांनी निर्माण केलेल्या वातावरणात आपण गेलो की आपल्या
कमीत कमी म्हणजे 50-1% तर आपलं मळीनत्व तिथेच निघून जाईल, कारण की रोज आपण त्या विधीमध्ये आहोत. आणि वरून आपलं मळीनत्व त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते आपल्याला निरूपण करतील, परत धर्मावर आणतील, निरूपण वगैरे करून आपला धर्म परत पक्का करतील. यासाठी म्हणून तिकडे तसं यायचं आहे. म्हणजे आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक असलं पाहिजे. पाखा मासा किंवा साता पाचा दिसा आपली दावली दावी जे काही सांगितलं त्याच्यासाठीच सांगितलं की मळीनत्व आलं की लगेच त्या ठिकाणी ते मळीनत्व आपल्याला झाडता आलं पाहिजे. आणि म्हणून इथे शरदोबांचं आणि आऊसांचं उदाहरण घेता आलं आपल्याला की त्यांना त्या ठिकाणी नुसतं 6 महिने स्वामींपासून लांब काय राहिले, स्वामींचं नावच विसरून गेले, नाव कधीच घेतलं नाही देवाचं. परंतु ते नाव ऐकल्यानंतर ते आलं. परंतु येथीचे नावही नाही. शरदोबांच्या विषयी इतकी मोठी घटना घडलेली आहे की देवाचं नावच आठवायला तयार नाही. बरं, जे नाव आठवलं त्यांनी ते सुद्धा चुकीचं नाव आठवलं. माझं म्हणणं की त्यांना आऊसांसारखं नाव आठवलंच नसतं तर चाललं असतं. परंतु जे आठवलं ते चुकीचं आठवलं. तर चुकीचं जर का आठवलं तर ते बरोबर का नाही आठवलं? ते चांगदेव राऊळ का नाही आठवलं? नागदेव राऊळच कसं काय आठवलं त्यांना? आठवलं नव्हतं पाहिजे तर काहीच आठवलं नव्हतं पाहिजे. परंतु पूर्णपणे अज्ञानत्व नाही, अन्यथा ज्ञान सुद्धा त्याच्यामध्ये मिसळतं की यथार्थ नाव तर आलंच नाही आणि नावाविषयी पूर्ण अज्ञान सुद्धा नाही, परंतु अन्यथा ज्ञान मात्र त्याविषयी निर्माण झालं आणि ते अन्यथायुक्त नाव त्यांनी घेतलं. म्हणजे अशी परिस्थिती होते कोणाची? शरदोबांची जर का असं होत असेल, आऊसांच्या बाबतीत जर का असं होत असेल तर आपण तर काहीच नाही याच्या पुढे. आपण सहज देवाला विसरू शकतो आणि तर आपण खूप वेळा देवाला विसरलेलोच असतो. आपण कधी कधीच प्रसंग आल्यानंतर देवाला आठवत असतो आणि त्या अनुषंगाने जर का आपण बघितलं तर आपल्या बाबतीमध्ये ते वचन मग मला ते खरं वाटतं की खरंच आपण कधीही देवाला सहजपणे विसरू शकतो. त्याला काही कष्ट सायास पडणार नाहीत. देवाला आठवायला मात्र कष्ट लागतील, पण विसरायला मात्र सहजपणे आपण विसरून जाऊ. खूप वेळा तुम्हाला देवाची आठवण नसतेच. खूप काही मोठं संकट आले की मग आपल्याला देव आठवतात किंवा नंतर मग देवाचं आगाधत्व आपल्याला आठवतं. एरवी आपलं नाम सुरू असतं, ते देवाला आठवणे असं नाहीये. देवाला आठवणं म्हणजे हा प्रकारच वेगळा आहे. जसं तुमचा श्वास सुरूच आहे, म्हणजे श्वास घेण्याचा आठवावा लागतं का तुम्हाला? स्वाभाविक आहे, नुसतं चालूच आहे. कधी कधी नाम सुद्धा अशीच सवय आपल्याला, नाम सरावाचं झालंय आपलं, फक्त गाठी फिरते नाव घेतो, परंतु स्मरण मात्र आपलं नाहीये. जाणीवपूर्वक स्मरण ही देवाची आठवण आहे. म्हणून स्मरण जे देवाने सांगितलेलं आहे हा स्मरण प्रकारच वेगळा आहे. नुसतं नाम जप याला स्मरण नाही म्हणत, त्याला नाम जप म्हणतात. आम्हाला देवाने काय सांगितलेलं आहे? हे स्मरे तू दुर्लभ. म्हणजे देवाच्या नामाचं स्मरण हे जे आहे ते जाणीवपूर्वक जो करणारा व्यक्ती आहे तो दुर्लभ आहे. आणि ते स्मरण म्हणून सांगितलं देवता स्मरणे, जप नाही सांगितलं त्या ठिकाणी. मग असे जे पुरुष आहेत जे प्रकृतीशी नावडत होते, प्रयत्ने ज्यांना नावडत होतं, ईश्वरीच्या आवडी नावडत होते, त्यांना सुद्धा तो दोषयुक्त पदार्थ आवडून टाकतो. जैसे प्रथम काळी दाकुटीये कुमारी सीवरेत नावडे, याचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. जसं प्रथम काळी म्हणजे जेव्हा लग्न होतं मुलीचं, त्यावेळी ती सासरी जायला तयार असते का? तिची रडारड चालू असते. सर्वजण स्वकुशीनेच लग्न जमवतात, पण तो प्रसंग असा असतो की ते आई वडिलांनाही तिला पाठवू वाटत नाही, तिलाही घर सोडू वाटत नाही, रडारड सगळं असते. परंतु नंतर ती काय होते? तिकडे जाते. सासुर्या बोळाविता रणे, म्हणजे सासरी जाताना, बोळाविता म्हणजे निरोप देण्यासाठी सगळे आलेले आहेत, सोडवायला आलेले आहेत, आणि त्यावेळी ती रडते. आणि नंतर काय होतं? तयाचा अनुभवलाय आणि तोची आवडून ठाके. आणि मग पतीची सवय होते, पतीचा संपर्क होतो, सासरच्या लोकांचा संपर्क होतो. नंतर ते हळूहळू काय होतं? नावडत नावडत सेवी, म्हणजे ते आधी नावडत असतात, मग ते हळूहळू ते आवडायला लागतात. आणि मग ती जी व्यक्ती आहे त्या दृष्टांतामध्ये सांगितल्यानंतर ती तेथीची गोसाविनी होईल. म्हणजे आधी तर तिला अजिबात किंमत नसते त्या सासरला, परंतु तिचे आई वडील तिचे भाऊ वगैरे घ्यायला येतात. ते म्हणतात नाही नाही, इथे मी कशी पण राहील, पण तुमच्याकडे मी येणार नाही, माहेरी परत येणार नाही. ती पक्की आहे.
आणि एक दिवशी मग त्या पतीला तिची कीव येते आणि तिचं महत्व कळतं की एवढं सगळे हाल अपेष्टा करून ही काही इथून जात नाही, उलट इथले सगळं सेवा वगैरे करते. आणि मग तिला योग्य तो मान सन्मान मिळतो आणि मग ती अवघ्याची गोसाविनी होय, म्हणजे ती घराचं पूर्ण मालक ती असते. घर जरी पतीच्या नावे असलं तरी त्याचे पूर्ण अधिकार कोणाकडे असतात? पत्नीकडे असतात. कारण की ती पूर्ण घर जे आहे त्याचं नियोजन आयोजन आले गेलेले घरातले सगळ्यांचं व्यवस्थापन ती मनापासनं करत असते. बरं का, आपण लहानपणापासून ज्या घरी राहिलो तिथलं व्यवस्थापन आपण मनापासून करू, पण इतरांच्या घरी आपण गेलो आणि मग तिथे आपलं मन लावणं, आवड निर्माण करणं आणि ते आपलं म्हणून ते सगळं करणं, हे फक्त एक स्त्रीच करू शकते. बरं का, पुरुष व्यक्ती असं करणं खूप अवघड काम आहे. परंतु स्त्रीमध्ये तो आपलेपणा आहे, कारण की मातेचे स्नेह नैसर्गिक सांगितलं म्हणजे स्वाभाविक असतं, तर त्याच्यामध्ये स्वार्थ हा प्रकार खूप कमी प्रमाणामध्ये असतो. मग अशा प्रकारे सासरचा अनुभव आल्यानंतर ते लोक आपलेशी वाटल्यानंतर मग तोची आवडून ठाके म्हणजे तो पती असेल किंवा ते सासरचे लोक आहेत ते आवडायला लागतात. म्हणजे ते माझे आई वडील म्हणून नंतर तो हळूहळू तो बदल होतो. मग माये बापा ते दुरावी आणि मग माय बाप यांच्यापासून ते हळूहळू दुरावते. म्हणजे असं होतं की ती मुलगी जी सासरवासीन आहे ती कधी माहेरी आली तर ती किती वेळ थांबते माहेरी? ती जास्त दिवस, ते सगळे म्हणतात थांब अजून, ते म्हणतात नाही नाही मुलांची शाळा हे आहे ते आहे अमकं आहे टमकं आहे. तिला तिकडची, ती असते इकडे परंतु सगळी काळजी तिकडची असते. माय बापा ते दुरावी, नंतर नंतर हळूहळू ते येणं जाणं सुद्धा कमी 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 होत जातं. परी तो जीवेन संडी, परंतु तो पतीला मात्र ती अजिबात सोडत नाही किंवा तो प्रपंच, तो जो काही सासर आहे ते मात्र ती सोडत नाही, कारण त्याविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली. आता हे गुणदायक ऐकताना बरं वाटलं आपल्याला सगळं. आता त्याचा सिद्धांत सांगतात, हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत सांगतात की तैसे पहिले पुरुषाची ईश्वरीची आवडी धर्माची या चाडा. तसं आधी कसं होतं, एखाद्या साधकाला ईश्वरीची आवडी म्हणजे देवाच्या आवडीमुळे, धर्माच्या आवडीमुळे आणि विरामाची पूर्तेपणे म्हणजे विरक्तता त्याच्याकडे एवढी आलेली आहे, त्याच्यामुळे सत्वाचे लाठे म्हणजे सत्व गुणाची त्याच्याकडे जी प्रबळता आहे त्याच्यामुळे विषयाची नावडी असे. आणि विषयाची नावडी आहे म्हणजे आपण जेव्हा नवीन नवीन त्याग करतो की नाही, त्यावेळेला आपण असं करतो की मार्गात गेल्यानंतर आता एकदम असं वागायचं तसं वागायचं, पूर्ण आयोजन नियोजन असतं आणि त्यानुसारच आपण राहत असतो. मग त्यावेळेला ईश्वराची आवडी असते, बस आता इथे आपल्याला देवच मिळवायचा आहे. धर्माची चाड म्हणजे जे जे काही सेवा दास्य वगैरे असेल धर्मयुक्त ते सर्व कार्य आपण करायचं, ते आवडीने आपण करतो. मला काही सेवा असेल तर मला सांगत जा, असं आपण आपली भूमिका असते. आणि विरामाची पुरतेपणे, आणि तिथे मार्गात गेल्यानंतर आजपासून मी गोड सोडलं आणि चहा सोडला. पहिले तर चहावरच असतं बरं का, की आम्ही चहा आजपासून सोडून दिलेला आहे. आणि मग हळूहळू दुसरा घाला असतो तो गोडवर असतो, तिसरा असतो तो तेलकटवर असतो. म्हणजे अशा प्रकारे विरमता गुण आपल्याकडे येतं. आणि सत्वाची लाट हे, आणि कोणी काही बोललं तरी आपण ऐकून घेतो की नाही नाही, आपण इथे तमतम करायची नाही, चिडचिड करायची नाही, असं सगळं असतं. परंतु आपण जर का थोडस आपल्याला अहंकार निर्माण झाला, मळीनत्व आलं की या सगळ्या गोष्टी आपल्यालाच काय होतं, विषयाची नावडी असे. या सगळ्यामुळे विषयाची जी नावडी होती तेच आपल्यामध्ये दोष निर्माण होतो आणि हळूहळू काय होतं, ईश्वराबद्दलची आवड आपली कमी होऊन जाते. धर्माची चाड जी असते ते धर्माच्या बाबतीत जे आपण सावधतेने सगळे पावलं टाकतो, आता आपण धड धड म्हणजे मार्गात आता तुम्ही गेलात तर एकदम साधूच्या पट्टीला पाय लागू नये वगैरे म्हणून किती सांभाळून तुम्ही राहता. आणि नंतर मग आपण जर का तिकडेच राहिलो तर इतकी सवय लागते, मग साधूला जरी पाय लागला तरी आपल्याला ते जाणवत नाही. विरामाचे पुरतेपणे मग जे काही त्याग केलेला आहे पदार्थाचा वगैरे तो सगळा तुटून जातो. आणि मग असं होतं की नाही आता मला चक्कर येते म्हणून मला गोड खावं लागतं. ते तेलकट नाही खाल्लं की मग ते हे होतं, हाडांमध्ये कटकट वाजतं. इतर कारण देऊन देऊन ते सगळे सोडलेले पदार्थ परत आपलं सुरू होतात. आणि सत्वाची लाट, हे सत्वाची जी लाट असते ती एकदा गेली ती परत येतच नाही. मग
मग आपण कोणावरही म्हणजे जे साधक असतील कोणी असतील त्यांच्यावर तमतम काय करतो, अनेकांचे दोष काय बघतो, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नावडत होत्या त्याच आपल्याला आवडायला लागतात आणि विषयाचा संघ आपण करतो, म्हणजे दोषांचा संघ आपण करून बसतो. मग सेवित सेविता देवा धर्माते दुरावी, याचा परिणाम असा होतो की देव धर्म याच्यापासून आपण दूर जातो. परिविखो न संडे, परंतु दोष जो आहे त्या दोषाचा त्याग मात्र आपण करत नाही. सांडिताही न संडे, याचा अर्थ काय बरं? सांडिताही न संडे म्हणजे आपण न त्यजे, म्हणजे स्वतःहून त्या दोषाचा त्याग तो जीव करत नाही. याला म्हणतात सांडिताही. न म्हणजे नुसतं देवाने असं नाही म्हटलं की त्याची आवडीने ठाके आणि मग न संडे, असं नाही म्हणाल. सांडिताही न संडे म्हणजे तो स्वतःहून तर त्यागत नाहीच अजिबात. दोषयुक्त व्यक्तीला कधीच वाटत नाही की मी दोषयुक्त आहे. मोठ्याने बोलणारा माणूस कधीच म्हणत नाही मी मोठ्याने बोलतो, मी तर हळूच बोललो होतो. म्हणजे त्याला त्याचा दोष कधीही दोष वाटत नाही, तो गुणच वाटतो. म्हणून तो स्वतःहून त्या दोषाचा कधी त्याग करत नाही. परी आणि का सांडविता ही न संडे, परंतु सांडिता ही न संडेचा अर्थ आहे. नुसता न संडेचा अर्थ नाही, सांडिता ही न संडे म्हणजे काय, स्वतःहून तर त्यागतच नाही, पण शब्द लागला पुढे, अजून ते वाक्य सलग आहे की दुसऱ्याने म्हणजे गुरु निमित्त सुरुत परमेश्वर यांनी जरी सोडायला सांगितलं तरी तो सोडत नाही. इतकं ते लागून म्हणजे तो विषय पदार्थ त्याच्याशी लागले पण त्याचा आहे. तेने विन गमेची ना, का बरं का सोडत नाही दोष? तेने विन गमेची ना म्हणजे त्या दोषाशिवाय त्याचा जगणं त्याला अधुरं वाटतं. आपल्याला चहा नाही पिली तर कसं तरीच वाटतं. तसं स्मरणाच्या बाबतीत नाही आपलं, की स्मरण नाही केलं तर आपल्याला बेचैन होतं की श्वास घेताना त्रास होतोय, असं नाही होत. पण चहा नाही घेतला की डोकं दुखायला लागतं वगैरे वगैरे. एखादा पदार्थ नाही खाल्ला किंवा एखाद्या वेळेस आपण एखादी मालिका नाही बघितली तर दिवस आपला सुना सुना जातो बरं का, आहे की नाही? असं होतं. माझं म्हणणं आहे की हे जे होतंय उलट चांगलं आहे, म्हणजे तुम्ही तुमच्यावर असर होण्यासारखे तुम्ही आहात. तुम्हाला जर का मालिकेचा एक एपिसोड नाही बघितलं, तुम्हाला जर का त्रासदायक वाटत असेल, चहा न पिल्यामुळे तुम्हाला त्रासदायक वाटत असेल, म्हणजे तुम्ही संवेदनशील आहात. ही संवेदना आपल्याला कुठे आणायची आहे? स्मरणाच्या बाबतीत आणायची, तिथे उपयोगी लावायची. तुमच्याकडे ही गोष्ट आहे हे दोषजनक नाही, फक्त त्याची गुंतवणूक तुम्ही दोषजनक ठिकाणी केलेली आहे. आता आपल्याला हे स्मरण न केल्यामुळे आपल्याला तसं बेचैन वाटलं पाहिजे, अस्वस्थ वाटलं पाहिजे, हे तिकडे आलं पाहिजे. परंतु इथे दोषामुळेच गमेची ना म्हणजे दोष आचरल्याशिवाय, अन्य वार्ता केल्याशिवाय, बोलल्याशिवाय आपल्याला गमेची ना म्हणजे मन आपलं काही भरत नाही. अनधिकार होऊन ठाके, का बरं गमत नाही? कारण की तो दोष आता आपला अनधिकार म्हणून तो तयार झालेला आहे. आता आपण त्या दोषाच्या वेगळं होणं खूप कठीण आहे. त्याच्यासाठी खूप मोठी तपश्चर्या तुम्हाला करावी लागेल, खूप मोठे प्रयत्न करावे लागतील आणि खूप मोठा प्रयास त्याच्या मागे असेल मनापासनं. आणि तुम्ही 50% पर्यंत त्या गोष्टीचा त्याग केला आणि परत थोडी जर का इकडे तिकडे आपलं मन विचलित झालं की परत आपण शून्यावर येणार. म्हणजे एकदा चहा बंद केला, 1 महिना झाला आम्ही चहा घेतला नाही, पण जर का परत एकदा चहा घेतला तर परत तो चहा सोडायला 1 वर्ष तुम्हाला लागणार. दोषांच्या बाबतीमध्ये हे असंच सांगितलेलं आहे की अनधिकार होऊन ठाके. मुळात आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अनधिकार होऊन लागलं नाही पाहिजे, कुठल्याही अनधिकाराच्या आपण अधीन झालो नाही पाहिजे. आणि एखादा अनधिकार निर्माण झाला आपल्यात तर तो आपल्याला पुसून टाकून त्याचा अधिकार तयार करता आला पाहिजे आणि गुणाचा अधिकार निर्माण करता आला पाहिजे. दोषाचा अनधिकार जो आहे तो आपल्याला नासून टाकता आला पाहिजे. असंच या वचनाच्या टीकार्थामध्ये आपल्याला आजच्या या सत्रामध्ये ऐकायला मिळालं. आज आपण आचाराचं चौथं नावडत नावडत सेवितेची आवडून ठाके मग सांडिताही न संडे या वचनावर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.